तुम्हाला सांगते मी, खरं तर संजय राऊत, सर्वज्ञानी संजय राऊत कोण आहे? एक जामिनावर बाहेर असलेला आरोपी आहे. जामिनावर बाहेर असलेला आरोपी संजय राऊत 103 दिवस एकात दुसरा मागे पुढे होऊ शकेल, जेलमध्ये राहून आलेला आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यावर झालेला परिणाम हा तुम्हाला आम्हाला समजून घेतला पाहिजे. मला संजय राऊतांना सांगायचंय की सध्या तुम्ही रिकामे आहात, काही काम नाही, धंदा नाही, काय नाही. त्या उद्धवजींना बिचाऱ्यांना काय तो चेहरा पण काय प्रसिद्ध करत नाही. बाबा हे आमचा मुख्यमंत्र्याचा फेस आहे म्हणून तुम्ही सगळीकडे जाऊन तुमच्या तोंडाला फेस आला लोकांना सांगता सांगता पवार साहेबांना आणि काँग्रेसवाल्यांना की अरे मुख्यमंत्रीचा चेहरा प्रसिद्ध करा, मुख्यमंत्रीचा चेहरा करा. त्याच्यामुळे तुम्ही आहात रिकामे. माझा सल्ला आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः जा बावनकुळे साहेबांचे कान साफ करायला. त्याच्याने काय होईल, ते तुमचे कानही नीट टोचतील आणि मी तर जातीवंतच होणार आहे. आमच्याकडे असं म्हणतात की कान टोचले का अक्कल जागेवर येते. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे भरकटलेली अक्कल असेल ती सुद्धा जागेवरती येईल. तर त्यांनी स्वतः तिकडे जावं बावनकुळे साहेबांच्या इथे, त्यांचा कान साफ करावा आणि त्यांच्याकडून कान टोचून घ्यावे. असं आहे की या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, जे बाहेरून आलेले लोक होते त्यांनी ज्या पद्धतीने फ्लॅग्स घेऊन ते उभे होते, लाडकी बहीण योजना रद्द करणारे ते फ्लॅग्स होते. हा संपूर्ण आणि ज्या पद्धतीने यांचे नेते त्या ठिकाणी एक एक स्टेटमेंट देत आहेत, ज्यामध्ये बदलापूरमध्ये आंदोलकांनी आग लावायला पाहिजे होती, पटोले म्हणतायत आंदोलनाची धग पेटलीच पाहिजे, पवार साहेब म्हणतायत महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो. हे सगळं काही महाविकास आघाडीने आयोजित आणि नियोजित केलेला बंद आहे. हे महाराष्ट्राला बदनाम करायचं षडयंत्र आहे. हे महायुतीच्या सरकारला बदनाम करायचं षडयंत्र आहे आणि हे बदलापूरला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर बदलापूर स्टेशनच्या बाहेर बदलापूरकरांनी मोठे मोठे फ्लेक्स लावलेत की आमच्या मुली तुमच्या राजकारणासाठी नाही आहे. याच्यातून तरी समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.